पूर्व महापौर रुपेश यादव ने बीते शाम नालासोपारा के रीजेंसी होटल में अपना जन्मदिन बड़े ही हर्षोल्लास से अपने जमीनी स्तर से लेकर सभी कार्यकर्ताओं के साथ मनाया। अपने जन्मदिन के मौके पर रुपेश यादव ने पहली प्राथमिकता अपने कार्यकर्ताओं को देकर अपने खास दिन को बेहद खास बना लिया। साथ ही उन्होंने इतने प्रेम और सम्मान के लिए सभी को दिल से धन्यवाद भी किया। देखिए हमारे पूर्व महापौर ने शुक्रिया अदा करते हुए क्या कुछ कहा। की कालपासून जवळजवळ 300-350 जास्त केक कापले आपण लोकांनी। प्रत्येक संघटनेने प्रत्येक जिथे जिथे मंदिर आहे जिथे जिथे काय तिथे प्रत्येक ठिकाणी भेट देऊन आज तरी भरपूर जण राहिली। ज्येष्ठ नागरिक, वृद्धाश्रम, साईबाबा मंदिर पासून सगळीकडे जाऊन आलो। परंतु आपण लास्टचा जेव्हा आपला जो मेन बर्थडे असतो म्हणजे माझ्या लग्नाचा वाढदिवस पण आहे, पण मेन बर्थडे आपण सगळ्यांच्या प्रत्येक वर्षी एकत्रित साजरा करतो। नरेश गायकवाड माझे बंधू यांचा पण आज 1 तारखेला वाढदिवस आहे। आपल्या जोडीला माझे नेहमी असतात दीपक दात्रे, रमाकांत गायकवाड, बाबू चौधरी पुढे आणखी 1 तारखेला मला माहित नसेल तर कोणाचा बर्थडे असेल त्यांनी इकडे प्लीज। जर माझ्यावर प्रेम करत असतील तर नरेश गायकवाड, दीपक मातेवर प्रेम करत असतील आमच्यावर तर तुम्ही या। मला वाटतं आताच आमदार साहेबांचा फोन आलेला, आम्ही जेव्हा विश करायला गेलो तेव्हा आम्हाला एक दीड तासामध्ये कदाचित ते पण येतील जर ट्रॅफिक नसेल तर। आताच जस्ट फोन आलेला पुन्हा। आज आपण एक आपल्या मित्र परिवाराने सगळ्यांना बोलवलं। मला वाटतं कालपासून अनेक लोक येऊन भेटली, अनेक लोक यायचे आहेत, माझे नातेवाईक पण बरेच जण आहेत, दुसरीकडे पण काही लोक बसलेले आहेत इथे। तुम्हाला विनंती करतो सगळ्यांनी जेवून जायचं आहे। सर्वांनी जेवणाची वेळ आणि आणखी सोय केलेली आहे त्याचा लाभ घ्यावा सर्वांनी, कारण जेवण फुकट नाही जाता कामा, म्हणून सर्वांनी जेवून घ्या। व्हेज आहे, नॉनव्हेज आहे। इथे चंद्रकांत शिंदे साहेब यांचा सुद्धा वाढदिवस आहे हे आज मला माहित पडलं। तो परवा शिकवतो मुलगा नाही तर वैयक्तिक कोणाचा सर्व आजूबाजू नगरसेवक, सर्व बिल्डर, पत्रकार, सर्व माझे मित्र परिवार, जे सोसायटीचे सर्व पदाधिकारी, प्रोफेसर आलेले आहेत, मंत्रालय मधून पण काही साहेब आलेले आहेत, मीरा भाईंदरवरून आलेले आहेत, कामणवरून आलेले आहेत, तिकडे आमचे विरारवरून, चंदनसरवरून आलेले आहेत। तो इस तरह से रुपेश यादव ने अपने जन्मदिन का दिन बिताया और इसी के साथ भारत जनपक्ष उनको मंगलमय जीवन की शुभकामनाएं देता है। इसी प्रकार की अन्य खबरों को देखने के लिए सब्सक्राइब कीजिए भारत जनपक्ष न्यूज चैनल।